इयत्ता 7वी दत्तात्रय विरकर यांनी लिहिलेला तोडणी हा धडा. तोडणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ऊस येतो आणि ऊस आला म्हणजे स्वाभाविकच ऊसाचा गोडवा, ह्या सर्व बाबी आपल्या डोळ्यासमोर येतात. वसंत आणि मीरा ज्यांना शाळेत जायचं आहे परंतु शाळेत जायला मिळत नाही अशी मुलं, आणि शंकर आणि तारा त्यांचे आईवडील, दामू त्यांचा शेजारी, हे सर्व पात्र या कथेमध्ये दिलेली आहेत. वसंताला शाळेत शिकायचं असते परंतु शिकण्यासाठी पूरक असं वातावरण नसते. शंकरला आपल्या मुलाने आपल्यासोबत काम करावं असं वाटत असते आणि त्यात आईची चाललेली घालमेल, आणि मीराला सुद्धा वाटत असते की वसंतनी शिकावं, आपल्या भावांनी शिकावं. हा सर्व आवाज प्रत्येकाच्या मनातून निघत असतो परंतु प्रत्यक्षात उतरत नसतो. याचं एक वर्णन या पाठामध्ये दत्तात्रय विरकर या लेखकाने केलेलं आहे. सुरुवात झाली दिवसाची. गाव सोडून तोडणी करण्यासाठी ही सर्व मंडळी निघालेली आहे. शंकरचं कुटुंब, दामूचं कुटुंब हे सर्व निघालेत. निघत असताना त्यांच्या मनातली जी घालमेल आहे ती या पाठामध्ये आहे. गाव सोडत असताना स्वाभाविकच मी जिथं जाणार आहे त्या तिथली परिस्थिती कशी असेल आणि तिथं मी काम कुठल्या पद्धतीनं करायचं, कारण रोजीरोटीसाठी, रोजगारासाठी शंकर तिकडे निघालेला होता. त्यामुळं त्याच्या मनामध्ये ह्या विचारांचं काऊर होतं की तिथे गेल्यानंतर जास्तीत जास्त पैसा कसा कमवायचा, कारण त्यातून आपला उदरनिर्वाहसुद्धा चालवायचा आहे. ह्या सर्व बाबी शंकरच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळं त्याला फक्त ऊस दिसत होता. ते मी किती वेगात तोडल याचा तो विचार करत होता. त्याचबरोबर गाव सोडून चालल्यानंतर स्वाभाविकच जेव्हा आपण आपल्या घराला कुलूप लावतो आणि बाहेरगावी जातो, आपल्याला आपल्या घराची चिंता असते. या चिंतासुद्धा त्यांच्या मनामध्ये होती की आपण गेल्यानंतर मग आपलं घर, आपल्या ह्या सर्व बाबी यांचं कसं, याची सुद्धा चिंता त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळं दोन्ही विचार, काम करण्याचा आणि गावाकडचा, हे सर्व त्यांच्या मनामध्ये होते. असा विचार करता करता ते त्या दुसऱ्या गावामध्ये पोचले. दुसऱ्या गावामध्ये पोचल्यानंतर तारा आणि शंकरला जाणवलं सुद्धा नाही की एवढा पटापट हा प्रवास झाला होता. प्रत्यक्षात तो प्रवास लवकर झालेला नव्हता, तर विचारामुळं वेळेची कल्पनासुद्धा आली नव्हती, त्यामुळं ते लवकर पोचले होते. हा त्यातला भाग होता. विचारांमध्ये आपण खूप दूर सहज पोचून जातो, त्याचं हे उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळं तारा आणि शंकर तिथे पोचल्याचं त्यांना उमगलं सुद्धा नाही. मग दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर राहायचं कुठे, तर शाळेजवळच्या मोकळ्या जागेमध्ये. त्या मोकळ्या जागेमध्ये यांनी आपली बैलगाडी सोडली. बैलगाडी सोडल्यानंतर स्वाभाविकच बराच वेळचा प्रवास झालेला असल्यामुळं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची होती. त्यामुळं तारानं स्वयंपाक करायला सुरुवात केली. आपल्या स्वयंपाकाचं साहित्य काढलं. साहित्य तरी काय असतं, कणिक किंवा पिठाची एक थैली, भाजीसाठी असणाऱ्या छोट्या छोट्या पुळ्या, ज्यातून साहित्य काढून भाजी करायची, आणि चूल म्हणजे तरी काय, 3 विटा, आणि 3 विटाच्या खाली जे सापळल तो पालापाचोळा लावून पेटवलं म्हणजे झाली चूल तयार. जेव्हा परिस्थिती त्या प्रकारची असते, ह्या सर्व बाबी ह्या सहज असतात आणि त्यातून मनुष्य जात असतो. परिस्थिती व्यक्तीला त्या त्या विषयानुरूप, त्या त्या भागानुरूप जगण्यासाठी प्रवृत्त करत असते. हे इथं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शाळा दिसली की स्वाभाविकच वसंतच्या मनामध्ये शिकण्याची लालसा उत्पन्न व्हायची. मीराला सुद्धा आपला भाऊ शिकला पाहिजे असं वाटायचं. ताराला सुद्धा वाटायचं की आपला बाळ शिकला पाहिजे. परंतु शंकरला वाटायचं की शिकून तरी काय करणार, त्यापेक्षा कामात जर मदत केली तर निश्चितच त्याचा फायदा पैसे कमवण्यासाठी होईल आणि संसाराला हातभार लागेल. अशा सर्व बाबी होत्या. बायकांनी चुली पेटावायला सुरुवात केली होती आणि मग माणसं काय करणार, तर बैलांना घेऊन बाजूच्या ओढ्यावर, नदीवर, नाल्यावर पाणी पाजण्यासाठी, आणि लहान लहान मुलं जी होती ती बकेट आणि कळशी घेऊन प्यायचं पाणी आणण्यासाठी परत नदीकडे. नदीमध्ये एक झिरा असतो,
झिरा म्हणजे नदीच्या पात्राला लागून रेतीमध्ये खोल खड्डा केला जातो 1-2 फुटाचा, आणि त्यामध्ये त्या रेतीमधून स्वच्छ होऊन आलेलं पाणी त्या झिऱ्यामध्ये येतं आणि ते झिऱ्यातलं पाणी गावातले लोक जुन्या काळी प्यायचे. अशा प्रकारे तो जो झिरा असतो त्यातलं पाणी आणण्यासाठी सर्वजण गेले होते. आणि तिकडून परत आल्यानंतर मग बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर आपलीसुद्धा जेवणाची व्यवस्था, ह्या सर्व बाबींच्या धावपळीत सर्वजण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जायचं होतं. कामाला जायचं म्हटल्यानंतर पहिल्या दिवसात रात्री झोपण्याची पाहिजे तशी व्यवस्था नाही. ऊस तोडणीचा हंगाम म्हणजे डिसेंबर-जानेवारीचा हंगाम, आणि या महिन्यामध्ये थंडी भरपूर असते. त्यामुळे स्वाभाविकच थंडीमुळे झोपसुद्धा न झालेली, अंथरूण आणि पांघरूण यांचीसुद्धा कमतरता, त्यामुळं आकळलेली शरीरं आणि काम करण्याची जिद्द. पहिल्या दिवशी सुरुवात करत असताना थोडं कमी काम करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कामाचा वेग वाढवायचा, अशी कामगारांची पद्धत. त्यामुळं सर्वजण तयारीत होते. दामूसुद्धा शंकरला बोलवायसाठी आलेला होता. तारांबळ धावपळ उडालेली होती, कारण तिला स्वयंपाकसुद्धा करायचा होता, डबासुद्धा सोबत न्यायचा होता आणि शेतामध्ये कामसुद्धा करायचं होतं. आणि मुलेसुद्धा वसंत आणि मीरा हे सुद्धा सोबत येणार होते. त्याच्यामुळं स्वाभाविकच सर्व बाबी चालल्या होत्या. शंकर ऊस कापायचा आणि मीरा मुळी बांधायची. अशा प्रकारे ह्या सर्व बाबी त्यांच्या तिथे चाललेल्या होत्या. पहिला दिवस असल्यामुळं मग या सर्वमध्ये उत्साहसुद्धा होता आणि थकलेल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी म्हणून आरामसुद्धा गरजेचा होता. या सर्व विचारांच्या कौरामध्ये, त्या परिस्थितीमध्ये हे सर्व चाललेलं होतं आणि त्यामुळं सर्वजण शांततेत काम करत होते. त्या दिवशी सर्वजण लवकर परतले, कारण थंडीमुळे शरीरा काढलेली होती. आणि मग परतल्यानंतर त्यांनी बैलांसाठी हिरवागार चारा, त्या दिवशी ऊस तोडणी असल्यामुळं स्वाभाविकच बैलांना सुद्धा उत्तम चारा खायला मिळालेला होता. उरलेला जो पाचोटा होता त्यातून सुंदरशी झोपडी शंकूच्या त्रिकोणी आकाराची ही सुद्धा तयार करण्याचा कार्यक्रम त्यानंतरचा होता, तो सुद्धा झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये राहायचं आणि आनंद मानायचा, ह्या सर्व बाबी आहेतच. झोपडीमध्ये सामान लावलं गेलं. सामान तरी काय, 5 मिनिटाच्या आत लावण्यासारखं सामान. आणि मग त्या दिवशी झोपत असताना अन्नपाण्याची सुद्धा कमतरता. उपाशी झोपायचं म्हटलं तर अडचणीच, परंतु त्याही परिस्थितीत बनवलेले अन्न न खाता झोपणे म्हणजे काहीतरी आश्चर्य घडणार. तर आश्चर्यसुद्धा तसंच घडलं. वसंताची इच्छा होती आपण शाळेत शिकलं पाहिजे, परंतु त्याच्या वडिलाची इच्छा होती की मुलांनी आपल्यासोबत ऊस तोडायला आले पाहिजे. त्यामुळं आईने स्वयंपाक करून सुद्धा कमी अन्न, त्यातही सर्वांना थोडं थोडं खायचे. आणि वसंताची अजिबात इच्छा नव्हती जेवायची, कारण त्याला शाळेत जायचं होतं, शिकायचं होतं, बाजूलाच शाळा. म्हणून मग तो रागा न जेवताच झोपला. मीराला खूप वाईट वाटलं की आपला भाऊ उपाशीपोटू झोपतो आहे. त्याचबरोबर तारा आणि शंकरला सुद्धा वाईट वाटलं, पण करणार काय. ताराला असं वाटायचं आपला नवरा म्हणतो ते सुद्धा बरोबर आहे आणि मुलगा म्हणतो ते सुद्धा बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी आपापली कामं आटपून सर्वजण शेताकडे निघाले. शेताकडे निघाल्यानंतर वसंताला रस्त्यात एक कागदाचा तुकडा सापडला. आता हा कागदाचा तुकडा आणि शिकणे याचा आपसात संबंध असल्यामुळं त्याला तो वाचावासा वाटला, पण वाचणार कसं. कागद जो लिहिलेला होता तो संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला होता आणि कुणालाही वाचता येत नव्हतं.
त्याने तो आईला दाखवला. आईला सुद्धा वाचता येत नव्हतं, कारण तिचं शिक्षण नव्हतं. त्यामुळं तो बिचारा गप्प झाल्यासारखा झाला होता. ताराच्या मनामध्ये परत एक शंका निर्माण झाली होती की आपण तर शिकलो नाहीच नाही, पण मुलाची शिकायची इच्छा आहे तर आपण त्याला शिकू देत नाही. त्याचं शिक्षण जर अर्धवट राहिलं तर पुढे काय होईल त्याचं, याची सुद्धा भीती, शंका तिच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झालेली होती. मग मीराने तो कागद घेतला आणि वाचून दाखवला. त्यावर लिहिलेलं होतं, तमसो मा ज्योतिर्गमय. वसंताने विचारले, ताई याचा अर्थ काय? तिने सांगितले, म्हणजे अंधारातून उजेडाकडे. अंधार म्हणजे काय? तर तुला वाचता येत नाही तो अंधार. आणि उजेड म्हणजे काय? ज्या वेळेला तू शिकून ते वाचू शकशील तो उजेड. आज जे लिहिलेलं आहे याची किंमत तुझ्या नजरेत काहीही नाही, कारण तुला वाचता येत नाही. परंतु जेव्हा तुला समजेल की याचा अर्थ काय, त्यावेळेला त्याचा आनंद तुला घेता येईल. हे सर्व ती त्याला सांगत होती. आता बाबा तर पाठवतात शेतात, मग वाचता कसं येणार? वसंताच्या चेहऱ्यावर हे सुद्धा प्रश्नचिन्ह होतं. समोर दिसायचं शेत आणि मागे दिसायची दूरवरती शाळा. शेत जवळ यासाठी दिसत होतं कारण शेतात तो काम करत होता, आणि दूरवर शाळा यासाठी दिसत होती कारण तो शाळेत जाऊ शकत नव्हता. आज बाजार होता. बाजार असल्यामुळं स्वाभाविकच त्या दिवशीची तोडणी थांबलेली होती. वसंत कोपीच्या बाहेर म्हणजे खोपडीच्या बाहेर बसलेला होता आणि बाहेर बसून तो शाळेत जाण्याचा विचार करत होता. दामूची बायको लक्ष्मी वाटण वाटायला त्यांच्याकडे आलेली होती आणि त्याच वेळेला तिनं वसंताला विचारलं, का रे शाळेत का नाहीच गेला? वसंताची उमेद परत जागृत झाली. त्याला असं वाटलं, हिने विचारलं शाळेत का नाहीच गेलात, तर काकूने विचारल्यामुळं स्वाभाविकच घरचे परवानगी देतील म्हणून तो आनंदित होता. लक्ष्मी जी दामूची बायको, तिला नेहमी वाटायचं की वसंतांना शिकून मोठं झालं पाहिजे. परंतु काय करणार? दामूसुद्धा सांगायचा की अडाणी राहणं काही कामाचं नाही. परंतु त्यापुढे काही प्रवास होत नव्हता आणि शंकर काही वसंताला शाळेत पाठवत नव्हता. परिस्थितीनं सर्व बाबी घडत होत्या. मग त्या दिवशी दामूनी शंकरला समजावून सांगितलं की बाबा रे, तू जर मुलाला अडाणीच ठेवलं तर हा याच्या जीवनाचा प्रवास करणार कसा? यांनी सुद्धा ऊस तोडायचा का? यांनी सुद्धा मेहनतीचे काम करायचे का? त्यांनी सुद्धा घाम गाळायचा का? वर्षानुवर्ष आणि पिढ्यानी पिढ्या आपण सर्वांनी हेच काम करायचं का? अशाच झोपड्यांमध्ये राहायचं का? आपल्याला स्वतःचं स्वतंत्र घर नको? घरामध्ये राहण्यासाठी स्थैर्य नको? घरी पैसा अडका नको? आणि त्यासाठी शिकलं तर काय वाईट आहे? किती दिवस आपण पैसा पैसा करत फिरायचं आणि आपल्या मुलांना शिक्षणापासून परावृत्त करून, शिक्षणापासून दूर करून शेतीच्या कामामध्ये जुंपून द्यायचं? निश्चितच हे बरोबर नाही. त्यामुळं मग त्या दिवशी यावर चांगली चर्चा झाली आणि दामू आणि दामूची बायको लक्ष्मी यांच्या आग्रहामुळं शंकर तयार झाला आणि त्यांनी वसंताला शाळेत जायची परवानगी दिली. आणि हे सुद्धा सांगितलं, आज बाजार आहे ना, तर मग बाजारातून वही पेनसुद्धा तुला आणून देतो बरं का. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही चांगल्या प्रकारे झाली तर त्या बाबीचा शेवटसुद्धा चांगला होतो. अतिशय सुंदर सुरुवात वसंतच्या शिक्षणाची इथून झालेली होती. दामू आणि लक्ष्मीमुळं त्याला शिकायला मिळणार होतं ह्या सर्व